नमस्कार फ्रेंड्स, मी सुजाताच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आता उन्हाळा खूप चालू झाला आहे, जेवण फारसं जात नाही, तर असंच वेगळं काहीतरी चटपटीत खाऊ वाटतं। तर आज आपण बघणार आहोत अशीच रेसिपी, ती म्हणजे दहीवडा। तर चला बघूया साहित्य। इथं मी 1.5 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे। 3 ते 4 तास छान 2-3 पाण्याने धुवून भिजवून घेतलेली आहे। मस्त भिजली आपली उडीद डाळ, बघू शकताय तुम्ही, एकदम छान भिजलेली आहे। आणि हे घरीच लावलेलं दही आहे, अर्धा लिटर दुधाचं दही लावलेलं आहे। रात्री लावलं होतं त्यामुळे बऱ्यापैकी आंबट आहे। आंबट दही असेल तर दहीवडा अजूनच छान लागतो। तर आपण आता पुढची कृती करूया। तर आता आपण सगळ्यात आधी उडदाची डाळ जी आपण भिजवून घेतलेली आहे ती आपण मिक्सरच्या भांड्यात घालून एकदम बारीक पेस्ट करून घेणार आहोत। पाणी अजिबात जास्त वापरायचं नाही डाळ बारीक करताना। जेवढ्या कमी पाण्यात डाळ बारीक करता येईल तेवढी करायची। अगदी आवश्यक एवढंच 1-2 ते 3 चमचेच पाणी वापरायचं डाळीसाठी बारीक करताना। खूप पाणी घातलं तर वडे व्यवस्थित होत नाही, त्यामुळे अगदी मोजकंच पाणी घालायचं। आता आपण ही डाळ बारीक करू। तुम्ही बघू शकता मी इथं उडदाची डाळ व्यवस्थित 1-2 ते 3 चमचेच पाणी घालून छान बारीक करून घेतलेली आहे। बऱ्यापैकी घट्टच आहे, बघू शकताय तुम्ही, पण पेस्ट मात्र एकदम सॉफ्ट करून घेतलेली आहे। आणि आपल्याला दहीवडे जर आपले अगदी रेस्टॉरंट सारखे बनवायचे असतील तर एक सिक्रेट म्हणजे त्याच्यात थोडीशी आपण उडदाच्या डाळीबरोबरच डाळ भिजवताना अगदी 1-2 ते 3च चमचे मुगाची डाळ भिजत घातलेली, सेपरेट घातली होती भिजत, ती पण आता छान भिजली आहे। ती पण आता आपण उडदाच्या डाळीबरोबर छान ह्याची स्मूथ पेस्ट करून घेऊया आणि हे मिश्रण आपण एकत्र करून घेऊया। तर आता आपण उडदाची आणि मुगाची डाळ व्यवस्थित बारीक करून घेतलेली आहे। त्याच्यात आता आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि ही डाळ आपण व्यवस्थित फेटून घेऊया, पूर्ण एकजीव करून घेऊया मिक्स एकदम। जेवढं आपण जास्त हे मिश्रण फेटू तेवढे दहीवडे खूप छान एकदम मऊ लुसलुशीत होतात। त्यामुळे हे मिश्रण व्यवस्थित 5 ते 7 मिनिटं तर फेटून घ्यायचंच। तर आता आपण हे मिश्रण व्यवस्थित फेटून घेऊया। तर आता तुम्ही बघू शकता 5 ते 7 मिनिटं हे पीठ मी छान फेटून घेतलेलं आहे। अगदी हलकं झालेलं आहे पीठ, मगापेक्षा छान फुललेलं पण आहे, बघू शकताय तुम्ही, मस्त असं एकदम फुललेलं आहे। आता इथं मी एकाकडे तेल गरम करून ठेवलेलं आहे। आपण आता वडे सोडून घेऊया याचे। मी छोटे छोटेच वडे सोडणार आहे, तुम्हाला हवे तसे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे करू शकता। मीडियम गॅसवर आपण हे वडे व्यवस्थित गोल्डन कलरवर छान तळून घेऊया। गॅस मोठा नाही करायचा, मीडियम गॅसवरच तळून घ्यायचे, म्हणजे आतून व्यवस्थित तळले जातात वडे। तर आता तुम्ही बघू शकता आपण वडे छान तळून घेतलेले आहेत, छान सोनेरी कलर आला आहे, खूप हलके पण झालेले आहेत वडे। आता हे वडे आपण काढून घेऊया आणि बाकीचे पण वडे आपण अशाच प्रकारे करून घेऊया। आता आपले हे वडे तळून झालेले आहेत, बऱ्यापैकी थंड पण झालेले आहेत। इथं मी एका भांड्यात पाणी गरम करून घेतलेले आहे, पाणी कोमट आहे, खूप असं गरम नाहीये। त्याच्यात थोडंसं मीठ, 1 पाव चमचा, आणि अगदी 1 चिमूटभर हिंग टाकते। आणि आता आपण हे वडे जे तळून घेतलेले आहेत ते आपण ह्या पाण्यात सोडूया। सगळे वडे आपण ह्या पाण्यात सोडून घेऊया, व्यवस्थित असे आपण हे बुडवून घेऊया पाण्यात। आणि हे झाकण लावून 5 ते 10 मिनिटं ठेवून देऊया। आता आपले वडे भिजूपर्यंत आपण जे दही घेतलेलं आहे ते आपण तयार करून घेऊया दही वड्यासाठी। त्याच्यात चवीनुसार मीठ दह्यामध्ये आणि 1-2 चमचे साखर टाकून घेऊया, 2 ते 2.5 चमचे।
आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया, फेटून घेऊया सगळं हे. अगदी थोडंसं पाणी घालूया, एक अर्धी वाटी, आणि छान आपण हे मिक्स करून घेऊया दही. आता आपलं दही साखर वगैरे छान मिक्स झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. खूप पातळ पण नाही आहे, बऱ्यापैकी घट्ट आहे. आता याच्यात एक अर्धा चमचा आपण जिरे पावडर टाकून घेऊया. जास्त नाही टाकायची, आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालते. आता पुन्हा एकदा हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपलं हे झालेलं आहे. तर आपले वडे पाण्यात घालून ठेवून आपल्याला 5 ते 7 मिनिट झालेले आहेत. बघू शकता वडे छान भिजलेले आहेत, आपले छान सॉफ्ट झालेले आहेत. आता आपण हलक्या हाताने असे प्रेस करून घ्यायचे, थोडेसे असे पिळून घ्यायचे. खूप जोर लावून नाही पिळायचे, हलक्या हाताने पिळायचे आणि काढून घ्यायचे. आता मी असे सगळे वडे काढून घेते. तर आपण वडे इथं बाउलमध्ये एका काढून घेतलेले आहेत. छान सॉफ्ट झालेत, फुललेले पण आहेत आपले वडे. आता आपण दही वडे सर्व करून घेऊया. सगळ्यात आधी आपण जे दही फेटून घेतलेलं आहे जिरे साखर मीठ टाकून, त्या आधी वड्यावर सोडून घेऊया. तुम्हाला आवडेल असं तुम्ही दही कमी जास्त करू शकता. याच्यावर आता थोडीशी हिरवी चटणी, चिंचेची चटणी, चिंचगुळाची चटणी आहे ही, थोडंसं लाल तिखट, थोडीशी कोथिंबीर आणि बारीक शेव. बघू शकता आपले दहीवडे खूपच छान दिसत आहेत. कलर तर खूप सुंदर दिसतोय. तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आपले दहीवडे खूप सुंदर झालेत, अगदी हलके फुलके सॉफ्ट झालेले आहेत. कलर पण खूप छान आलेला आहे. वडे आतपर्यंत छान फुललेले आहेत. तर एकदा नक्की ट्राय करा. आणि अशाच रेसिपीसाठी सुजाताज किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.